10वी 12वी आणि पदवीनंतर आता पुढे काय? वैद्यकीय क्षेत्रातील करिअर आणि 100% रोजगार व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस आजच प्रवेश निश्चित करा. पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारे विश्वसनीय केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट, शाखा हडपसर, पिंपरी, कात्रज, सातारा. आता प्रचाराचं अंतिम टप्प्याचं नियोजन आहे आणि सगळेच महाविकास आघाडीचे शिलेदार, सगळेच मार्गदर्शक म्हणजे महादेवांना बाबर असतील, बाळासाहेबजी शिवरकर असतील, मधुदाता गायकवाड असतील, प्रशांतदादा असतील, निलेशदादा मगर असतील, संजयजी मोरे असतील, या सगळ्या बालाजी अंकुशराव असतील, या सगळ्या मंडळींनी, पूजाताई कोदर असल्या सगळ्यांनी प्रचाराची धुरा ही फार सक्षमपणे सांभाळलेली आहे. आणि आता आपल्या प्रचाराचं अंतिम टप्प्यातलं नियोजन असताना उद्यापासून बाहेरच्या मतदारसंघांमधल्या सुद्धा प्रचार सभांसाठी जातोय. आणि मला वाटतं की हे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांवर सर्वसामान्य जनतेचा जो विश्वास आहे, त्या विश्वासानं सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हाती घेतलेली हे प्रत्येक ठिकाणी जाणवतंय. आणि हडपसर सुद्धा अजिबात अपवाद. मला असं वाटतं की अशा पद्धतीची विधानं करून 3 टर्म या मतदारसंघाने जी संधी दिली त्या 3 टर्म मधल्या निष्क्रियतेची ही कबुली आहे. या पलीकडे दुसरं काय? हडपसरमध्ये आदरणीय पवार साहेब असतील, त्यानंतर काँग्रेसचे नेते असतील, यांची सभा असणार आहे 6 तारखेला. आदित्य ठाकरे यांचीही सभा हडपसरमध्ये होणार आहे. आणि त्याचबरोबरीने इतर मतदारसंघांमध्ये सुद्धा, शिरूर लोकसभा मतदारसंघात इतर ठिकाणी सुद्धा 8 तारखेला शिरूर इथं आदरणीय पवार साहेबांची सभा आहे. 10 तारखेला चाकण इथं आदरणीय पवार साहेब, उद्धव ठाकरे यांची सभा आहे. त्यानंतर पुन्हा 11 तारखेला जयंत पाटील साहेब आणि संजय राऊत साहेब यांची सभा जुन्नरमध्ये. 100% मायबाप मतदार हा पाठीशी उभा आहे. सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातला व्यक्ती, ज्याला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही, असा एक तरुण ही निवडणूक लढवतं. आणि या भागातला हा जो संपूर्ण शहरी मतदार आहे, याची नाळ कुठंतरी शेतकऱ्याशी जोडलेली आहे, याची नाळ कुठंतरी ग्रामीण भागाशी सुद्धा जोडलेली आहे. त्यामुळे गेली 5 वर्ष सतत सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाच्या, सर्वसामान्य तरुणाच्या, सर्वसामान्य शेतकऱ्याचा आवाज देण्याचं काम हे सातत्यानं संसदेमध्ये माझ्या माध्यमातून होतंय. हे मायबाप मतदार बघतात. आणि त्यामुळे मायबाप मतदार पूर्णपणे या दोन्ही, तुम्ही म्हणालात हडपसर आणि भोसरी, या दोन्ही मतदारसंघांमध्ये पाठीशी, जसे ते इतर 4 विधानसभांमध्ये सुद्धा फार खंबीरपणे पाठीशी.